बगल देते। परंतु आज ईव्हीएमचा इश्यू असू दे किंवा इतर अजून मुद्दे समोर येत आहेत, प्रमुखतः हे आपल्याला समजण्याची गरज आहे की भारतामध्ये हजारो वर्ष ज्या सत्ताधाऱ्यांनी, मग ते मुघलांचं शासक असताना ते दरबारी होते, ब्रिटिश आल्यानंतर ना ॲडमिनिस्ट्रेशन असू दे, ज्युडिशरी असू दे, यामध्ये ज्यांनी काम केलं, ब्रिटिशांचे पिलर्स म्हणून जे उभारले होते, हीच ती सत्ताधारे, हेच ते ब्राह्मण्यवादी। ज्यावेळेस त्यांना देश स्वतंत्र होण्याची भणक लागली त्याच वेळेस 5 ब्राह्मण बसून, देशाच्या लढाईमध्ये सामील न होणारे हे ब्राह्मण बसून एक कृत्रिम असं एक दुश्मन किंवा एक शत्रू निर्माण करतात, मुस्लिम समाज व हिंदू राष्ट्राची संकल्पना पुढे घेऊन, कारण हिंदू जिथं येतो ऑटोमॅटिकली ब्राह्मणवर येतो, या संकल्पनेवरती त्यांनी आता 100 वर्ष काम केलेलं आहे। त्याच वेळेस आपण त्यांच्या षडयंत्राला ज्या पद्धतीने सिरियसली घ्यायचं होतं त्या पद्धतीने घेतलं नाहीये, याचे फळ आज आपण बघत आहोत। कारण लोकशाहीचे जे 4 पिलर्स आहेत, मग ते डेमोक्रेसी असू दे, डेमोक्रेसीमधले ज्युडिशरी असू दे, ॲडमिनिस्ट्रेशन असू दे, लेजिस्लेशन असू दे किंवा मीडिया असू दे, हे 4ही पिलर्स जे आहेत ना आज ब्राह्मण्यवाद्यांच्या ताब्यामध्ये आहेत। ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी लिटरल एंट्री चालू केली। आज IAS IPS देऊन बहुजनाचा मुलगा पुढे जातो, त्याच्यावरती थोपणारे डायरेक्ट सेक्रेटरी म्हणून अपॉइंटमेंट होते ब्राह्मण्यवाद्याची संघी लोकांचे। आपल्या लोकांना आपण कलेक्टर बनवतो पण डायरेक्ट ते सेक्रेटरी बनवत आहेत। लेजिस्लेशन, निवडणुकीमध्ये काय केलं, ही निवडणूक मग ते स्थानिक स्वराज्य संस्थेचे असू दे, 4 पॅनल उभा करतात। गरीब, होतकरू, सामान्य जनतेतला माणूस कोणी निवडणूक जिंकण्यासाठी आता कॅपेबल नाहीये, कारण 4चं पॅटर्न ज्यावेळेस होतं तुमचे 80 ते 1 लाख वोटर्स होतात, म्हणून इनडायरेक्टली त्यांना कट ऑफ, मुस्लिम समाजाला कट ऑफ करण्यासाठी 2 पेक्षा जास्त मुलं असू नये। त्यानंतर ज्युडिशरीमध्ये बघितलं असेल आपण की काही जजमेंट्समध्ये लिटरली मनुस्मृतीचे उदाहरण देतात। मध्य प्रदेश, राजस्थानच्या हायकोर्टच्या समोर मनुचा पुतळा उभा केला जातो आणि कुठे ना कुठे हिंदू राष्ट्राची संकल्पना किंवा हे हिंदू राष्ट्र आहे अशा पद्धतीने सरासर प्रसारमाध्यम असू दे किंवा कोर्ट्स असू दे याच्यामध्ये उल्लेख करण्यात येतं। त्यांच्या विरुद्ध कोणत्याही प्रकारे राष्ट्रद्रोह किंवा इतर द्रोह ठरवण्यात येत नाहीत। एखादा मुस्लिम संस्था असू दे किंवा ॲक्टिव्हिस्ट असू दे, ते असेल तर त्यांना आतंकवादी म्हणून टॅग करणं, दलित ॲक्टिव्हिस्ट असतील तर त्यांना अर्बन नक्सल म्हणून दाखवणं, त्याचप्रमाणे आदिवासी असतील त्यांना देखील नक्सल म्हणून दाखवणं, हे जे सर्व काही चालू आहे ना ते फक्त आणि फक्त जे आहे ना बहुसंख्याकांची जी चळवळ आहे ते मजबूत नसल्यामुळे होत आहे। कारण आपले जे काही चळवळ असते त्याला मजबूत करणं फार महत्त्वाचं आहे। फक्त लोकसंख्येच्या आधारावर आपण आपलं हे ठरवू शकत नाही, कारण ज्या पद्धतीने सांगितलंय की ईव्हीएम हॅक असू दे, फक्त ईव्हीएम हॅक होत नाहीये तर इलेक्शनच्या वेळेस मेन स्ट्रीम मीडिया आपलं काम करून जाते। भारतातली जनसंख्या जी आहे ते भावनिक आहे, कोणताही अचानक मुद्दा काढतात आणि पूर्ण मॅनिप्युलेशन करण्यात येते। मला एवढंच म्हणायचं आहे की फक्त कार्यक्रम घेऊन, सेमिनार घेऊन चालणार नाहीये। ही लढाई फक्त संविधान वाचवण्याची नाहीये, ही लढाई माणुसकी वाचवण्याची आहे, ही लढाई भारत वाचवण्याची आहे। आणि ही लढाई फक्त काही आंदोलन कलेक्टर ऑफिस समोर घेऊन चालणार नाहीये। जोपर्यंत आजची तरुणाई आपल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणार नाहीये तोपर्यंत आपलं संविधान आणि भारत आपण वाचवू शकणार नाहीये। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो, मी SDPIचा प्रदेशाध्यक्ष आहे। आज SDPIचे 2 ते 2.5 हजार लोक या लोकांनी, या फॅसिस्ट लोकांनी आज जेलमध्ये टाकलेलं आहे, खोट्या केसेस, कारण यांना माहित आहे लढणाऱ्या लोकांना आतमध्ये टाकायचं। त्याचप्रमाणे 7 ते 8 लोकांनी यांनी शहीद केलेलं आहे, तरी देखील आम्ही लढणार आहोत, शेवटच्या थेंबापर्यंत लढणार आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा हा महाराष्ट्र आहे। आपण बघत आहोत काही दिवसापासून काही सोशल मीडियावरती देखील महाराष्ट्र हा हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेवर चालू लागला आहे। देवेंद्र फडणवीस, त्यानंतर त्यांचा नितेश राणे, हे जे काही प्रगळत आहेत एका पर्टिक्युलर विशिष्ट समाजाला
मुस्लिम समाजाला त्याच्या आयडेंटिटी क्रायसिस निर्माण करत आहेत. आपल्याला काय वाटतं काय होणार आहे पुढे जाऊन? या समाजाला तुम्ही इतकं दाबताय, यातनं जे निगेटिव्ह एनर्जी येणार आहे, या युवकांना कोण चॅनलाइज करणार आहे? बाहेरच्या जे काही एक्स्ट्रीमिस्ट फोर्सेस आहेत, जे आतंकी फोर्सेस आहेत, ते त्यांना एनकॅश करणार नाहीत. देशासाठी धोका निर्माण होणार नाहीये. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फक्त बाबा आढाव साहेब आलेले आहेत. मला या वयोवृद्ध लढवय्याचे जे प्रेरणास्थान आहे ना, यांचे विचार आणि यांची जिद्द आहे ना, ते आजच्या तरुणाईंनी खरंच अडॉप्ट केलं पाहिजे. त्यांना काही गरज नाही आहे या वयात देखील एवढं तळमळून जे आहे ना, लोकांसाठी अवेअरनेस, हा देश वाचवण्यासाठी, हा संविधान वाचवण्यासाठी आणि जे काही जनसामान्यांची आवाज आहे ते उचलण्यासाठी ते आपल्या समोर येत आहेत. आणि मी बघत आहे की गायकवाड साहेब, मी सांगू इच्छितो की मी पुण्यात एक 20-25 वर्षापूर्वी आलो होतो, पण कुठे ना कुठे मला माझ्या विचारांसाठी मला जे प्रेरणादायी ठरलेले आहे ते मराठा महासंघ, सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि बामसेफ आहे. आणि याच विचारांना पुढे घेऊन जात आज आम्ही रस्त्यावर उतरून लढाई लढत आहोत. ही फॅसिझम विरुद्धची लढाई आहे. मनुवाद फार सुसाळलेला आहे, त्याला गाडण्याचा वेळ आलेला आहे आणि ही लढाई रस्त्यावर येणं महत्त्वाचे आहे. आणि याचं स्वरूप जोपर्यंत जन आंदोलनाच्या स्वरूपात होणार नाही तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकणार नाही. ही लढाई एखाद्या संघटनेची किंवा एखाद्या पक्षाची कधीच असू शकत नाही. आणि जर असेल आणि जर तसं लिमिटेड केलं तर आपण ही लढाई फार कठीण जाणार आहे. त्यामुळं या लढाईसाठी मी पक्षाच्या माध्यमातून, SDPIच्या माध्यमातून सांगू इच्छितो की महाराष्ट्रभर आम्ही या लढाईला मजबूत करू आणि फक्त औपचारिकता म्हणून कार्यक्रम न घेता रस्त्यावर राहू. पोलिसांची आणि जेलची तर आम्हाला पर्वा नाही आहे. मी सांगितल्याप्रमाणे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आमचे कार्यकर्ते देखील कटिबद्ध आहोत. फक्त एवढं आहे की आमच्या वरिष्ठ मार्गदर्शकांनी आमचं नेहमी मार्गदर्शन करावं हीच अपेक्षा आहे. थँक्यू.